brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबईच्या कांदिवली परिसरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदिवलीतील एकतानगर परिसरात काही स्थानिक गुंडांनी थेट पोलिसांची कॉलर पकडत त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरती शेअर केला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणतात की निवडणुकीसाठी गुंडांचा वापर केल्यामुळे सरकारही आमचंच असल्याचा गैरसमज गुंडांमध्ये निर्माण झाला आहे. याचाच परिणाम म्हणजे थेट पोलिसांच्या वर्दीवर हात टाकण्याइतपत त्यांची डेअरिंग वाढली आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. पुढे बोलताना रोहित पवार म्हणतात की पोलिसांवरील वचक कमी होत गेला तर गल्लोगल्लीत गुंडांचा सुळसुळाट होईल आणि सामान्य माणसाला श्वास घेणंही कठीण होईल. या गुंडांची मस्ती उतरवण्याची क्षमता पोलिसांमध्ये आहे, मात्र त्यासाठी सरकारनं पोलिसांना पूर्ण मोकळीक द्यायला हवी. आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी आहोत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कांदिवलीच्या एकतानगर परिसरात 2 गटांमध्ये हाणामारी झाली होती. या वादाची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी दोन्ही गटांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असताना काही गुंडांनी थेट पोलिसांवरती हल्ला केल्याचा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. मुंबईतील कायदा सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह यामुळे उपस्थित होत आहे.